सर्वांना नमस्कार. आजच्या बोधकथेचे नाव आहे एकमेका सहाय्य करू. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. लोक उद्योगी असल्याशिवाय राष्ट्राचा विकास होत नाही. राजा विलक्षण प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे, पण प्रजा आळशी असल्यामुळे तो चिंतित होता. दरबारातल्या वयोवृद्धांना त्याने विचारले, काय करावे म्हणजे प्रजा कार्यप्रणव होईल. तेव्हा एका वृद्धाने सांगितले. याप्रमाणे त्याने केले. गजबजलेल्या रस्त्यात एक मोठा दगड ठेवला. जाणारे येणारे दगडाच्या बाजूने जाऊ लागले व दगड ठेवणाऱ्याची निंदा करू लागले. पण दगड हलवण्याचे कोणाच्याही मनात आले नाही. काही दिवसांनी एक माणूस त्या मार्गाने चालला होता. कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटापटीने दगड हलवला व सर्वांची अडचण दूर झाली. राजाने दरबारात त्याचा सत्कार केला. त्यानंतर तो खूप लोक जमले होते. राजा म्हणाला, पहा याचे उदाहरण. मी राजा खरा, पण लोकांच्या सहाय्याखेरीज कष्टाखेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही. आजही आपण अशाच प्रसंगातून जातो आहोत, नाही का? या बोधकथेचे तात्पर्य आहे, एकमेकांना मदत केली तर कामे सोपी होतात. तुम्हाला जर ही बोधकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.